सो फ्रेंड्स, संध्याकाळचे 6-6:30पासून मी व्लॉग चालू केलं होतं पार्ट 2 आणि तोच हा व्ह्यू आहे. आपल्या अंगणातून छान दिसतं मंदिर. आणि आमंत्रित केलं होतं आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांना. सो त्यांनी वास्तूसाठी ते काय बोलले, त्यांचे जे काही शब्द होते, कौतुक होतं. सुर्ले गावामध्ये मी कमीत कमी 7 ते 8 वेळा तरी मागच्या 8 वर्षामध्ये येऊन गेलेलो आहे. आणि इतक्या मोठ्या संख्येने सुर्ले गावामध्ये ग्रामस्थ मी पहिल्यांदाच पाहिलेले आहेत. नक्कीच आज मी व्यक्त करेन. आज आपण डोळं नक्कीच सगळी उभी करतो. कोकणामध्ये आपण नेहमी पाहतो की आपल्या गावामध्ये असलेल्या आपल्या 2च वास्तू आपल्यासाठी अतिशय जीवापाड आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. एक आपलं घर आणि आपलं ग्रामदेवतेचं मंदिर. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याच्या जीर्णोद्धारामध्ये आपला हातभार लागावा अशी कोकणी माणसाची नेहमी इच्छा असते. आणि मला वाटतं ही इच्छा आपण आपली पूर्ण केलेली असतात. आलेला आहात. ह्या चित्राला कोणाची नजर न लागू, आपलं सुर्लेगाव असंच कायमस्वरूपी एकत्र राहावं हीच ईश्वरासाठी प्रार्थना करतो. राजकारण होत राहतं. राजकारण हे राजकारणाच्या वेळेला करायचं असतं. परंतु हनुमंतराय म्हटल्यानंतर आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे. आणि हा हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी आपण सर्व इथे एकत्र आलेला आहात. आणि नजर फिरवल्यानंतर लक्षात येते की प्रामुख्याने सुर्ले गावचा तरुण देखील ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून इथे उपस्थित राहिला आहे. तर फ्रेंड्स, सगळं झाल्यानंतर इथे संध्याकाळी काही कलाकार बोलवलेले लोककलेचं सादरीकरण करण्यासाठी. आणि खूप छान केलं. खूप चांगले चांगले आर्टिस्ट ह्यामध्ये होते. आणि मला जे जे आवडलं शूट करता आलं ते मी करायचा प्रयत्न केला. बिकॉज मला एन्जॉय करायचे होते डान्स परफॉर्मन्स. सो व्हिडिओ काढायचा की डोळ्यांनी बघायचं म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओज घेऊन ठेवले.